एवढा खालच्या थराला जायला असं वाटलं नव्हतं मिस्टर व्हॉट एव्हर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि हे जे तुझ्या माझ्यात वॉर सुरू आहे ना ते तुझ्यामुळे सुरू आहे. माझी डील घेतली असतीस तर आपण बिझनेस पार्टनर्स झालो असतो. तू बाई असलीस म्हणून काय झालं, मी सांभाळून घेतलं असतं तुला. हाऊ डेअर यू. नाही तुम्ही घाबरट आहात हे मला कळलंच आहे, पण हे असे आत वाटलं नव्हतं. असे म्हणजे? असे म्हणजे तुमचा हा जो नीचपणा आहे ना तो मी नाही चालवून घेणार. नवरात्र सुरू आहे, देवीची पूजा करत असालच आणि नसाल तर करा. आणि हे असं बायकांना अंडर एस्टिमेट करणं ना बंद करा. कारण बाईने ठरवलं ना तर ती अख्खं जग चालवू शकते, कळलं? नाही ते जगबीक चालवण्याचं जाऊ द्या, आधी घर चालवा नीट. नाही ना तुला कायमचं घरी बसवलं, नाव नाही लावणार शिखर राजदा. भैरवी, स्पर्धेला दिवस फार कमी राहिले ना. नाव मागे घे. तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून. नाही नाही, कायदा मलाही कळतो, पण म्हणून हे असं नाही ना. हो कंप्लेंट पण मी हे बघा, हो आमच्या घरावर त्यांनी दगड फेकलाय, त्याबद्दल काय करणार होता तुम्ही? ठीक आहे, मी बघतो काय ते. बक्याला पोलिसांनी सोडून दिले. पोलीस म्हणाले आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवतो. तर पोलिसात त्याची कंप्लेंट करायला हवी होतीस. एकदा ते मी सांगतो म्हणून तरी पोलीस चौकीत चल. हे बघ नीलू, तुला त्याच्याबरोबर संसार नाही करायचा आहे ना, मग बघू तरी तर आपल्या कर्माची फळं. तू कशाला घाबरतोय सुगात? हे बघ, काही काळजी करू नकोस, मी खाली जातो आणि परशुरा सांगून येतो जरा घरावर लक्ष ठेव. चल मी जातो. नाही 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 दादा, तू 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 नको जाऊ. तू काय झालं नीलू? तो आहे तिथे. तो आहे, तू जाऊ नकोस, बाहेर जाऊ नको. तू 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 जा. कुणी नाही आहे बाहेर. तुला घाबरायला काय झालं? तो होता तिथे, तो मी बघितलं. नाही ग, तुला भास झाला असेल. हे बघ, तू काय काळजी करू नकोस, मी खाली जातो आणि आपल्या परशुरा सांगतो घरावर जरा लक्ष ठेवू म्हणून. हा, नाही तू नको जाऊस. तू काय अगं काय होणार नाही ना, तू काय काळजी करू नको, मी जाऊन येतो. जातो. तू तू काय मस्ती आली तुला. हिंमत वाढली तुझी. काय करणार आहेस माझं? काय करणार आहेस बाबा? खबरदार, माझ्या विरुद्ध जर तक्रार दिलीस ना तर ह्या घरातल्या एकाही माणसाला जिवंत सोडणार नाही. आणि तुला सुद्धा. समजलं? अरे मोबाईल कुठे पडला का? दिसलं सिद्ध. ए नीलू, माझा मोबाईल दे. तू नको जाऊस. अगं, पण तो माणूस चांगला नाही. तू चल. तू चल. ए थांब, ए चल थांब तू. यार सोड.
थांब तू कुठे चालला? थांब तुझ्या थांब रेहान दादा रेहान थांबा अहो बसा इकडे अहो तुमच्या पायाला लागलेत आणि तो लय डेंजर माणूस आहे येडा खोपडीचा माणूस आहे तो काय बी करत तुम्ही जाऊ नका ना परशु अहो त्याच्या मनघरात तुम्ही जाऊ नका तुम्ही अहो तो लागलाय तुम्हाला तुम्ही चला बघू घरला चला मी जाते दादा. तो नाही सोडणार मला काही कोणालाच सोडणार नाही तो. मी जाते. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय काय अगं हाल हाल करेल तुझे तो आधीही करतच होता. डांबूनच ठेवलं होतं इतकी वर्ष मला. इतकी वर्ष त्याच्या कैदेतच राहिले की अर्ध आयुष्य सरलं आता. तर काय असं कितीचं उरलंय. कशाला हवंय मला एवढ्याशा आयुष्यासाठी स्वातंत्र्य. नको मी जाते त्याच्याकडे. थांब नीलू तू काय चुकीचा निर्णय घेऊ नकोस. एकदा तुला मी चुकीचा निर्णय घ्यायला दिला पण आता पुन्हा तसं नाही होऊ देणार. नाहीतर इथून आयुष्यभर माझं मला अपराधी वाटत राहील. आपण काहीतरी करू याच्यावर. काहीतरी म्हणजे याच्यावर फक्त FIR हा एकच पर्याय आहे नीलू. युसलेस आहात तुम्ही. युसलेस. इतके पैसे फेकले मी तुमच्या तोंडावर. का नाही तिचं रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन कॅन्सल केलं तुम्ही? आम्ही काय करणार साहेब. तिने जर मॅनेजमेंटला फोन केला तर आमचा प्रॉब्लेम होईल. साहेब तिला टेक्निकली सगळ्या डिटेल्स माहिती आहेत. ती उगाच काहीतरी करेल आणि आम्हाला अडकवेल. एका बाईला घाबरता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? पण सर तुम्ही कशाला टेन्शन घेता. आम्ही काहीतरी करू आणि तुम्हाला जिंकू. काय सर आम्ही मॅनेज करू ना रिझल्ट. ते इतकं सोपं नाहीये. ही बाई जर का माझ्या अपोजिट असेल ना तर मला खात्री नाही. अत्यंत स्ट्रॉंग कंटेंडर आहे ती. आणि हा तिचा पोकळ माज नाही आहे. तिला कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे. बिझनेसचा सेन्स आहे. आणि ती बाई जेव्हा बोलते ना तेव्हा ती शार्प आहे हे कळतं. काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा तिला हरवायला. तुम्ही ना त्या जखमेवर काहीतरी मलम बिलम लावा. थांबा मी आज घेऊन येतो. परशु काका ऐका. ठीक आहे इट्स ओके प्लीज. काय झालंय तुला? मी बाईक वरनं पडलो. अरे असं कसं पडलं? आई ओके? फार लागलं नाहीये ना? नाही इट्स ओके फार नाही लागलंय होईल इट्स ओके. ओके ओके काय म्हणताय तुम्ही. एवढं पाहायला लागले. मी तर म्हणतो आपण दवाखान्यात जाऊ. चला. नाही परशु काका जाऊ द्या तुम्ही नका एवढी काळजी करू. ते होईल आपोआप बरं. इट्स ओके जाऊ दे. काय यार रेयांश कसल्या रॉंग टाइमिंगला इंजुरी झालीये तुला. आता माझ्या बरोबर कोण येणार आहे? ओके सॅम आय एम सॉरी. आता खरंच शक्य नाहीये. आपण उद्या जाऊयात ओके. अरे उद्या जाणं असं अलाउड नसतं. आजच फॉर्म भरायचा आहे मला. मला असं वाटतंय आज आय मीन आत्ता नको जायला. का? मी आत्ता तुझ्या घरी गेलो होतो. निलिमा आजी रडत होती आणि अशोक आजोबा. टू हेल विथ देम यार. नुसतं मला ना ते नाही जायचंय ओल्ड एज होम मध्ये. रडकं घर करून टाकलंय सगळ्यांनी. ऐक तुला नसेल यायचं ना माझ्या बरोबर नको येऊस. मी एकटी जाऊ शकते. न येण्याचं ऐक ना सॅम. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? माझ्या समोर काहीही करून वीक कंटेस्टंट आला पाहिजे. मी इतके पैसे दिले तुम्हाला. रोज खायला घालतोय. बिर्याणी देतोय. रोज रात्री दारू पाचतोय. कशासाठी? आता एकाही कंटेस्टंटला एंट्री द्यायची नाही. सगळ्या जागा भरल्या म्हणून सांगायचं. आणि हे मी आता शेवटचं सांगतोय. मी परत सांगणार नाही. एक्सक्यूज मी कदम हॉटेल हॉस्पिटॅलिटीच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायला आली आहे. आता नाही पार्टिसिपेट करू शकत. तुम्ही घरी जा. एक्सक्यूज मी. मॅम तुम्ही नेक्स्ट टाइम या. आता स्पर्धेच्या सगळ्या एंट्री फुल झाल्यात. आता एंट्री शिल्लक नाही. तुम्ही निघा. अशी कशी एंट्री नाही मिळणार? हो लास्ट डे आहे आज. आय नो पण अजून डे संपला नाहीये ना. हो पण ऑलरेडी सगळ्या सीट भरल्या गेल्या आहेत. त्याचं काय? प्लीज काही ऍडजस्ट होतंय का बघा ना प्लीज. आय रिक्वेस्ट. इनफॅक्ट मी सगळी डॉक्युमेंट्सही घेऊन आली आहे म्हणजे आजच्याच प्रोसिजर होऊन जाईल. प्लीज द्या दाखवा. तुम्ही क्वालिफाय नाही होऊ शकत. का?
मॅडम तुम्ही रूल्स वाचले नाही आहेत का? तुम्ही अंडर एज आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाचलंच नाही ना? काय कुठूनही येतात आणि इथे आमच्या डोक्याला ताप देतात. तुम्ही प्लीज या. एक्सक्यूज मी, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सिरियसली? येस. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम मॅम? मे आय हेल्प यू? इफ आय एम नॉट रॉंग, आय हॅव सीन यू समवेअर बिफोर. ऑफकोर्स, आपण तुमच्या बिल्डिंग खाली भेटलो होतो. Oh, yeah, right. So, what brings you here? कोइन्सिडन्स. मी ऍक्च्युली माझ्या एका मित्रासाठी इकडे आलो होतो, पण तोच अजून आला नाहीये. ऍक्च्युली त्याचा स्पॉट रिकामा आहे. त्याचा स्पॉट तुम्ही यांना देऊ शकता. तुम्ही ऐकलं नाहीत का ते काय म्हणाले? आता फॉर्म देताय, गपचूप का दिवस संपायची वाट बघणार आहात? येस मॅम, प्लीज बसा. साहेबाऊ, मगाशी तुम्ही बोललात की कुणालाही एंट्री द्यायची नाही. मग आता दिवाळी जवळ आली ना, मी फटाके वाजवण्याची प्रॅक्टिस करतोय. अशी लांब वात काढायची आणि ती पेटवायची. मग ती वात पेटत 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 फटाक्याच्या जवळ येते आणि मग फटाका फुटतो. मी आता ही वात पेटवली आहे, तिथे ती उडेल लवकरच.